मराठी बिग बॉसच्या सर्व टीमला बॉलिवूड अभिनेते आदरणीय रितेश दादा देशमुख यांना आमच्या दोघाही पती पत्नीचे हात जोडून नम्र विनंती आहे की बिग बॉस या शोमध्ये तुम्ही तळागाळातील शोषित पीडित गरीब कुटुंबातील मुला मुलींना आधार दिला। बिग बॉसच्या शोमधून एक नवीन प्लॅटफॉर्म तयार करून देण्याचा प्रयत्न केला। आज महाराष्ट्रामध्ये त्यांची एक ओळख निर्माण झाली। तर आदरणीय रितेश दादा देशमुख, आम्ही सुद्धा भरपूर वर्षापासून समाजासाठी जे काही छोटं मोठं कार्य आहे ते करण्याचा प्रयत्न करत आहेत। हे आमची परिस्थिती आहे, ही माझी झोपडी आहे। 10 वर्षापासून या घराचा फक्त आम्ही पाया बांधून ठेवला, परंतु काही घरातील लोकांचे मतभेद असल्यामुळे मला हे घर पूर्ण बांधता नाही आलं। माझ्या पत्नीचा हार्टचं ऑपरेशन झालं। ज्यावेळेस तिचं ऑपरेशन झालं, ती मृत्यूच्या दारामध्ये उभी होती, तेव्हा महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील लोकांनी आम्हाला सपोर्ट केला। आज महाराष्ट्रातील जनतेमुळेच ती जिवंत आहे, तिला नवीन जीवनदान मिळालेलं आहे। तिचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, हक्काचं घर बांधायचं आहे। आज आम्ही या काट्याच्या घरामध्ये आहोत, परंतु जर मराठी बिग बॉसने कलर्स टीव्हीवरील जे मराठी बिग बॉस शो आहे त्यांनी जर आम्हाला सपोर्ट केला तर 100% आज इथे काट्या आहे, उद्या आमचं चांगलं हक्काचं घर असेल, आम्ही सुद्धा चांगलं राहू शकणार। आणि तिचं जे हार्टचं ऑपरेशन झालं ते पण वाटणार नाही की तिचं ऑपरेशन झालं म्हणून। माझ्या पत्नीला आनंदात ठेवण्यासाठीच माझी ही धावपळ चालू आहे। महाराष्ट्रातील जनतासुद्धा आमच्या सोबत आहेत। ते घर बांधण्या अगोदर हे आमचं जुनं घर होतं। या जुन्या घरामध्येच आम्ही 20 वर्ष राहिलो। माझं बालपण या घरात गेलं। आज हे कौला आहेत, एवढे मोठे गवत वाढले, पण असो, गरिबीत जन्म घेणे हा आपला दोष नाही, पण आयुष्यभर आपण जर का गरीब म्हणून मरत असेल तर हा सर्वात मोठा दोष आहे। जीवन मिळालं, या जीवनाचं सोन्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न करू। आणि बिग बॉसला आमच्या दोघांची नम्र विनंती आहे, जर तुम्हाला आमचे रील्स आवडले, एकदा आमची ID पण बघाल। आमची ॲक्टिंग, आमचे रील्स, समाजकार्य जर तुम्हाला आवडलं तर 100% बिग बॉस आम्हाला एकदा संधी द्याल आणि त्या संधीचं मी 100% सोन्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न करेन। आदरणीय रितेश दादा देशमुख, तुम्ही आतापर्यंत खूप गरीब लोकांना सपोर्ट केला, आमच्यासारख्या लोकांना सुद्धा तुम्ही नक्की सपोर्ट करायला हवा। धन्यवाद दादा।